जो काही सर्व्हर आहे, जसं आपण लास्ट डिस्कस केलं की प्रोग्राम जो आहे तो आपल्याला जर का जो काही प्रोजेक्ट आहे तो जर आपल्याला एक्झिक्यूट करायचा असेल तर कंपल्सरी आपल्याला सर्व्हर जो आहे तो पाहिजे. तो आपल्या लोकल ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे ही युजर किंवा क्लायंट ऑपरेटिंग सिस्टीम आहे, याच्यामध्ये आपल्याला त्या मशीन आपण सर्व्हर नाही बनवू शकत. म्हणून आपण ऍज अ सर्व्हर एक कंटेनर सर्व्हिस घेतो. ती प्रोव्हाइड केली जाते अपाचे टॉमकॅटची. हे खूप सोपं आहे. तुम्हाला फक्त जायचं आहे, तुम्हाला जिथे ज्या ड्राईव्ह मध्ये तुम्हाला तो डाउनलोड केलेला झिप आहे तो ठेवून द्यायचा आहे. हा माझ्याकडे 8.5 चा आहे हा. मी अगोदरच जे आहे ते डिलीट करतो 8 चा. किंवा इथे बघूया आपण सर्व्हर 2. आणि याच्यामध्ये जे आपण डाउनलोड केलेलं झिप्ट आहे त्याला आपण एक्सट्रॅक्ट करूया. ऑल एक्सट्रॅक्ट व्हायला पाहिजेत. फर्स्ट स्टेप जी आहे ती अपाचे टॉमकॅट या साईट वर गेलो, डाउनलोड अपाचे टॉमकॅट म्हणून जर केलं तरी चालतं. आणि टॉमकॅट 9 आपण घेतलेला आहे. फर्स्ट स्टेप आहे डाउनलोडिंगची. त्याच्यामध्ये सर्व आहे अवेलेबल. सर्व्हर 2 मध्ये आल्याच्या नंतर झिप वाला जे आहे आपण डिलीटही मारू शकतो, त्याची गरज नाही आपल्याला. ओके. एकाच्या आतमध्ये दुसरा तो तयार झालेला आहे. जसं तयार झाला असेल, एक्सट्रॅक्ट झाला असेल तसं तुम्ही घेऊ शकता, काही इश्यू नाहीये त्याला. फक्त इथून आता इथे तुम्हाला सर्व्हर्स दिसत असेल एसटीएस मध्ये, तुम्हाला इथे एकही सर्व्हर नाहीये. तुम्ही याच्यावरही असं क्लिक करू शकता लिंकवर. माझ्या याच्यामध्ये इथे थोडस ही जी विंडो आहे ती स्मॉल दिसत आहे, पण इथे आपल्याला अपाचे हा सर्व्हर सिलेक्ट ठेवायचा आहे. इथे बघा अपाचेचं फोल्डर आहे. जर कुणाकडे म्हणून तुझ्याकडे पूर्ण दिसत आहे बहुतेक करून, करेक्ट, इंटायर स्क्रीन. हा, जरी आपण असं अपाचे जरी डाउनलोड केलं, आणि मी आता सध्या 9 व्हर्जन जे आहे ते डाउनलोड करून घेतलेलं आहे, तर आपण 9 व्हर्जन जो आहे मी इथे सिलेक्ट केला, इथे 9 व्हर्जन. इथे जेआरईचं जे आहे, इथे आपलं ओपन जेडीके, आपल्या मध्ये जे काही जेडीके वगैरे काही असेल तो सिलेक्ट करायचा आहे इथे तुम्हाला. देन टॉमकॅट इन्स्टॉलेशन डिरेक्टरी, म्हणजे जिथे मी ते फोल्डर डाउनलोड केलेला आहे आता सध्या. मी सॉफ्टवेअर तुमच्या समोर सर्व्हर 2 हे फोल्डर बनवलं, आणि त्याच्या आतमध्ये अजून एक अशा पद्धतीची डिरेक्टरी आहे, तिथपर्यंत गेलो मी. याला सिलेक्ट फोल्डर केलं असं, म्हणजे ती जी डिरेक्टरी आहे तिथपर्यंत पोहोचायचं आहे आपल्याला. देन नेक्स्ट करायचं, आणि हा आपला डेमो जो प्रोजेक्ट आहे याला फिनिश करायचं. झालं. आणि माझं जे ऑलरेडी सर्व्हर्स आहेत इथे, याला असंच राहू दिले तरी चालेल. बस याला रन करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, रन ॲज आणि रन ऑन सर्व्हर. आणि इथे तुम्हाला विचारलं जाईल की कोणता सर्व्हर, तर मी लोकल होस्ट मध्ये हा वाला जो सर्व्हर आहे त्याच्यावर रन करत आहे. अँड फिनिश. सो आता माझ्याकडे हा ब्लँक पेज आलेला आहे बघा. तुम्हाला जर दिसत असेल तर ब्लँक पेज आलेला आहे. तर पण हो. सर मला तिथे जेडीके ऑप्शन नाही आला कम्प्युटर मध्ये जेडीके असून सुद्धा. त्याची तुम्ही पाथ, मग काय येत आहे सध्या? फक्त जेआरई येत आहे. हा, तर ती ज्यारी आणि मी कोणती तुम्ही? फिनिश पर्यंत एक्झिक्यूट केल्यावर असं नाही दिसत आहे, म्हणजे या स्टेप्स नाही दिसत आहेत. ओके ओके, ठीक आहे. मी स्टॉप करतो स्क्रीन, तुम्ही शेअर करा. लेट्स स्टार्ट. Nambi, Shreya, this is a part of the prerequisites. So we are going to develop a simple program using the JSP servlet and JDBC. Once we have completed these prerequisites, then we will move to start the Spring Boot.
And another thing, Shreya, this is also for you optional. And from today, we're supposed to start the discussion of the project which we are working. I guess I have shared you some details. Do you receive that details, or shall I forward you? Yeah, sir, I received a mail. Okay. Okay. So there is a requirement. Basically, we have to discuss this, but today I'm going to take this session, and by tomorrow we will discuss, or after second half we will discuss for the, we will take 10 to 15 minutes and we will work on it. हा, तर तुझं काय दाखवत आहे इथे तुला? अं, ठीक आहे. आहे ना, तुझा सर्व्हर तर आहे. पण सर फक्त मग त्या स्टेप्स का नाही एक्झिक्यूट झाले पुढे? म्हणजे फिनिश केल्यानंतर हे असंच नाही नाही, दिसतंय. बस इथे बस, काय सिलेक्ट करायचं? सर्व्हर बनवलेला आहे, झालं. आता प्रोजेक्ट नाही बनवला ना. सर्व्हर हा तुमचा, पण प्रोजेक्ट कुठे आहे? फाईल मध्ये जायचं, फाईल, सर्व्हर बनवला. आता न्यू आणि डायनामिक प्रोजेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे इथे. डायनामिक वेब प्रोजेक्ट, काहीतरी नाव देऊन द्या तुम्ही ते. हा, चालेल, ट्राय. अँड देन नेक्स्ट. इथे ते हे विचारत आहे की डिफॉल्ट तुमचे जेवढे काही सर्वलेटचे जे क्लासेस असतील जावाचे, तुम्हाला इथेच पाहिजेत का? हो, आणि इथूनच बिल्ड होतील. नेक्स्ट. आणि इथे तुम्हाला जनरेट वेब डॉट एक्सएमएल पाहिजेत का? येस. आपल्याला कॉन्फिगरेशन करायचं असेल तर आपण करणार आहोत. डन, फिनिश. नो केलं तरी चालेल, कारण नाहीतर वेगळं फॉर्मॅट ओपन होईल. ठीक आहे, चला. आता हा जो प्रोजेक्ट आहे, या प्रोजेक्टला एक्सपांड करा. जो तो छोटा एरो आहे, वेब कंटेंट वर राईट क्लिक करा. वेब कंटेंट जो आहे तो, त्याच्यावर राईट क्लिक करा. राईट क्लिक, आरामात, काही घाई नाहीये. न्यू. नाव तुम्ही HTML मध्ये कम्फर्टेबल असाल तर HTML चं पेज तयार करा. सगळ्यात खाली अदर मध्ये जाऊन HTML टाइप करा. HTML तुम्हाला दिसेल मग ते. हा, त्याला सिलेक्ट करा. आणि इथे काय इंडेक्स डॉट HTML किंवा काय पेजचं नाव द्यायचं आहे? इंडेक्स. कधी पण फर्स्ट जे मेन पेज असतं एखाद्या सर्व्हर मध्ये, इंडेक्स किंवा होम डॉट HTML ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे सर्व्हर त्याला पहिल्यांदा प्रायोरिटी देऊन एक्झिक्यूट करतो. अँड देन फिनिश. आता HTML मध्ये तुम्हाला इथे काय लिहायचं ते तुम्ही लिहू शकता ऍज यू विश. तुम्हाला या बॉडी मध्ये तुम्हाला काय लिहायचंय ते. एक्झिक्यूट करायचं का हे? नाही ना, बॉडी मध्ये तुम्ही काहीतरी लिहा ना. हॅलो, हाऊ आर यू. ओके. टायटल तुम्हाला काय द्यायचंय ते. ओके, सेव्ह करायला कंट्रोल एस ने. आणि ट्रायल नावाचं जे फोल्डर, जे प्रोजेक्ट आहे ना, प्रोजेक्ट वर राईट क्लिक करून रन करून घ्या त्याला. अँड रन ॲज, क्लिक केलं, हा, रन ऑन सर्व्हर. आता इथे सर्व्हरचा ऑप्शन येईल. हा, तुमचा तोच आहे, त्याला सिलेक्ट करा. नेक्स्ट करा. नेक्स्ट आणि फिनिश. आता सर्व्हर स्टार्टही होईल. तुम्हाला कन्सोल मध्ये दिसेल स्टार्टिंगची प्रोसेस रेड मध्ये. इथे याने म्हटलेलं आहे की वेट अ मिनिट, याने काय म्हटलेलं आहे की पोर्ट 8080 रिक्वायर्ड बाय टॉमकॅट सर्व्हर ऍट लोकल होस्ट ऑलरेडी इन यूज. म्हणजे याचा अर्थ आहे की 8080 वर कोणतरी ऑलरेडी काम करत आहे किंवा चालू केलेलं आहे अगोदर पासून. जसं की तुमच्याकडे PHP माय ऍडमिन आहे, और वॉट एव्हर, म्हणजे एखादं सॉफ्टवेअर तुम्ही इन्स्टॉल केलेलं आहे जो की 8080 यूज करतं. तर इथे तुम्हाला चेंज करावं लागेल पोर्ट आता. ओके करा. हा, सर्व्हरवर राईट क्लिक करा. जे खाली सर्व्हर दिसत आहे त्याचा पोर्ट आपण चेंज करून घेऊया. आपण दुसरा पोर्ट यूज करूया. राईट क्लिक आणि प्रॉपर्टीज, याच्या प्रॉपर्टीज मध्ये जाऊया. स्विच लोकेशन वर क्लिक करा.
नाही ते होत नाहीये, थांबा. मॉनिटरिंग वर क्लिक करा. नाही होणार, याला क्लोज करा. गेला ऑप्शन. डबल क्लिक करा फक्त याच्यावर. डबल क्लिक. हा, इथे राईट साइडने बघा HTTP चं पोर्ट दिलेलं आहे खालच्याच बॉक्स मध्ये. हा, खालचा वाला HTTP 1.1. तर तिथे ना तुम्ही 9090 दिलं तरी चालेल. आणि जस्ट बॉटमला जा, सेव्हचा ऑप्शन आहे का चेक करा. नाहीये. नाहीये, कंट्रोल एस करा. ऑन दी कंट्रोल एस. हा, आता परत याला बंद करून परत डबल क्लिक करून बघा की तो सेव्ह झाला की नाही पोर्ट फॉर द याच्यासाठी की परफेक्टली वर्किंग आहे की नाही. हा, चालेल. झाला. आता रन करून बघूया आपण एकदा. फिनिश. एक्झिक्यूट झालं. होत इथे राईट साइडला बघा काहीतरी होत 100% हो. समथिंग. झालं. स्टील ते होत एक्झिक्यूट. काहीतरी एरर देईल किंवा एक्झिक्यूट होईल म्हणजे फोल्डर HTML चा जो पेज आहे. ओ शिट, नाही बाहेर आहे, बरोबर आहे. ठीक आहे, काही इश्यू नाही. रन व्हायला पाहिजे 100%. ते कम्प्लीट झालं, एक्झिक्यूट होईल. कुठली तरी सर्व्हिस त्याला जर ब्लॉक जर नसेल करत ना, तर एक्झिक्यूट होईल. बघा काहीतरी झालंय. आय गेस कोणीतरी ब्लॉक करताय त्याला. थांबा 1 मिनिट. हा, कोणती तरी सर्व्हिस त्याला ब्लॉक करत आहे, तर 45 मिनिट मध्ये तो करत नाहीये त्याला. ओके करायला आय गेस तो सर्व्हर चालू करायला अनेबल आहे. आपण सर्व्हर जो आहे हा डिलीट करून आपण 9 वाला जो सर्व्हर आहे तो डाउनलोड करा. त्याचं नवीन कॉन्फिगरेशन येईल मग. ठीक आहे, चालेल. सेम प्रोसेस आहे, फक्त सर्व्हर चेंज करायचा. प्रोजेक्ट आता तोच राहील. ठीक आहे, ठीक आहे. मी करते. ओके. स्टॉप करा स्क्रीन. आज जो आहे आपण हा जो सर्व्हर आहे या सर्व्हरवर आपण एक सिंपल HTML चं पेज बनवलेलं आहे. आणि तुम्हाला जे काही बनवायचं आहे याच्यामध्ये HTML मध्ये व्हॉटएव्हर, लक्षी तुमचा जर का फॉर्म असेल, फॉर्म ऍक्शन, आणि तुम्हाला हे माहिती पाहिजे की जो डेटा आहे युजरचा, तो डेटा किंवा जी काही इन्फॉर्मेशन आहे वेब ऍप्लिकेशन मधली, ती तुमची सगळ्यात अगोदर कुठे जायला पाहिजे? सर्व्हलेट कडे जायला पाहिजेत, म्हणजे कंट्रोलर कडे जायला पाहिजे. कालच्या सेशन मध्ये म्हणजे लास्ट सेशन मध्ये आपण असं डिस्कस केलं होतं एक फ्लो, तो मी तुम्हाला रिकॅप करून दाखवतो. हा जो काही युजरचा जो काही डेटा असेल, हाय लेवल युजरचा जो काही डेटा असेल फॉर्मचा, तो डेटा सगळ्यात अगोदर जाईल कंट्रोलर कडे. अँड देन कंट्रोलर कडून तोच फ्लो आहे, सर्व्हिस, डाव अँड डेटाबेस, जे आपण नेहमी करतो तशाच पद्धतीचं. पण इथे आपण कोणती फ्रेमवर्क नाही वापरत आहोत. इथे आपण जावाची टेक्नॉलॉजी वापरणार आहोत. युजर साठी आपण सध्या HTML यूज केलेलं आहे, पण युजर साठी आपण JSP यूज करणार आहोत समोर. अँड हा डेटा घेण्यासाठी इथे आपण सर्व्हलेट वापरणार आहोत. वेगवेगळी टेक्नॉलॉजी आहे. आणि सर्व्हिस साठी नॉर्मल कोर जावाचा यूज केला जाईल. अँड डेटाबेस कनेक्टिव्हिटी साठी जी काही डाव लेअर आहे, सर्व्हिस लेअर जी आहे कोर जावाने लिहिणार आहोत. प्लेन बिझनेस लॉजिक आहे ते. आणि जी काही डाव लेअर आहे ती आपण JDBC ने लिहितो. एवढा पार्ट आहे, हा पार्ट आहे. म्हणजे तुमची रिक्वेस्ट जी आहे ती सुरुवातीची रिक्वेस्ट HTML कडून किंवा JSP कडून सर्व्हलेट कडे जाईल. सर्व्हलेट कडून सर्व्हिस लेअर म्हणजे कोर जावाचं लॉजिक असेल, आणि त्याच्यानंतर JDBC थ्रू डेटाबेस मध्ये सेव्ह होईल किंवा डेटाबेस मधून फेच करता येईल. तर वाईस वर्सा तसं येताना सुद्धा तेच पार्ट आहे की हा येताना सुद्धा याच वेने येणार.
आणि डिस्प्ले सुद्धा याच वेने असा होणार. हा जो आपला नेहमीचा वे असतो. आणि ही जी गोष्ट आहे हे सर्व एकाच ठिकाणी होणार, एकाच प्रोजेक्ट मध्ये. आणि ही आहे वेब ऍप्लिकेशन एंटायरली एंड टू एंड. आता सगळ्यात अगोदर माझ्याकडे कंट्रोलर नाही आहे. तो कंट्रोलर किंवा जावाचे सगळे क्लासेस HTML JSP चे जे पेजेस आहेत ऑल ते वेब कंटेंट मध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत. आणि जावाचे जे काही क्लासेस आहेत फॉर एक्झाम्पल सर्वलेट अँड मॉडेल एक्सेट्रा ते ऑल तुम्हाला जावा रिसोर्सेस मध्ये SRC इथे घ्यायचे आहेत. SRC मध्ये तुम्ही पॅकेजेस बनवू शकता, काही त्याच्यामध्ये हरकत नाहीये. मी इथे पॅकेजही बनवू शकतो वेगवेगळे, तुम्ही बनवा. मी इथे ऍज अ कंट्रोलर सर्वलेट घेत आहे, मला सर्वलेटच घ्यावा लागणार आहे. सो मी इथले तो कॉम डॉट किंवा डिफॉल्ट मध्ये जरी ठेवलं तरी लिहितोय मी. लेट्स सी स्टुडंट सर्वलेट. स्टुडंट सर्वलेट नेक्स्ट करूया. आणि नेक्स्ट याची कुठली डू मेथड किंवा फायनल मेथड याच्यामध्ये डायरेक्टली बेसिकली तुम्हाला ह्या ज्या मेथड आहेत ह्या अवेलेबल असतात, तुम्ही त्याचा यूज करू शकता. मी दोन्ही मेथड ज्या आहेत मी इथे कुठल्याही प्रकारची ठीक आहे आपण फक्त या दोन मेथड आहेत डू पोस्ट आणि डू गेट या मेथड घेऊया. बघा तुम्हाला इथे कंट्रोलर म्हणजे हा जो का स्टुडंट सर्वलेट आहे तो अवेलेबल झालेला आहे. आता ही जी काही अनोटेशन मध्ये स्टुडंट सर्वलेट दिलेला आहे तो पाथ तुम्हाला इथे टाकायचा आहे. कुठे? ऍक्शन मध्ये. बघा ऍक्शन मध्ये कुठे टाकला? ऍक्शन मध्ये. आणि सेम जेवढे काही तुमचे मी फर्स्ट नेम इनपुट टाइप इक्वल टू टाइप इक्वल टू टाइप इक्वल टू टाइप इक्वल टू टेक्स्ट. आणि त्याचं जे काही नेम असेल त्याचं जे काही नेम आहे लेट्स सी फर्स्ट नेम. कारण तुम्ही जेव्हा HTML मध्ये घेता तेव्हा तुम्हाला कसं घ्यायचंय. आणि जस्ट मी हे नेम जे आहे ते सर्वलेट वर प्रिंट करून दाखवणार आहे. आणि इथे बटन सबमिट बटन घ्यायचंय मला. बघा तुमच्या HTML मध्येच मी हे सगळं करत आहे. इनपुट टाइप सबमिट. दॅट्स इट. काय तुम्हाला हा HTML चा जो फॉर्म आहे HTML चा फॉर्म काय तुम्हाला हा HTML चा फॉर्म कुठे घेऊन जाईल? तुम्हाला घेऊन जाईल स्टुडंट सर्वलेट वर. स्टुडंट सर्वलेट वर तुम्हाला काय दिसेल तर तुम्ही जी मेथड जर समजा पोस्ट मेथड घेतली तर डू पोस्ट वाली जी डिटेल आहे ती एक्झिक्यूट होईल. तुम्ही जर डू गेट मेथडला जर का गेट मेथड जर घेतली कुठे कुठे डू गेट किंवा एक पोस्ट असेल इथे जी मेथड लिहितो आपण मेथड इक्वल टू गेट जर केलं तर गेट कडे जाणार आणि पोस्ट जर केलं तर पोस्ट मेथड एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. काय इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे मी काय केलेलं आहे HTML मध्ये? काही डाऊट आहे कुणाला? काही विचारायचं आहे? गेट आणि विवेक? पोस्ट मेथड म्हणजे काय? ओके ठीक आहे. Yes, sir. Same doubt. सुदीप सांगू शकतोस गेट आणि पोस्ट मेथड मधला फरक? Sir, Sudip na sir मला. अरे कोण आहे मग बाकीचा जो? श्रेया. श्रेयाला तर माहितच आहे. नंबी हा सर. काय फरक आहे बरं गेट आणि पोस्ट मेथड मध्ये?
काही पण जे तुला समजत असेल ते माहित असेल. जेव्हा आपण डेटा एका ठिकाणा म्हणजे युजर एंड कडून डेटा पाठवतो, गेट मेथड जर वापरली ना तर तो सर्व डेटा जो आहे हेडर थ्रू जातो सर्व्हरकडे, म्हणजे URL मध्ये जातो. तो सर्व डेटा जो आहे तो URL मध्ये दिसतो. जर का सेन्सिटिव्ह डेटा असेल आणि मोठ्या प्रमाणात जर डेटा असेल तर तो तुम्हाला URL थ्रू जाताना तो विजिबल आहे सगळ्यांना. तर तो विजिबल नाही जर ठेवायचा असेल, छोटासा डेटा असेल, एक दोन डेटा असेल आणि क्रिटिकल डेटा नसेल तर तुम्ही गेट थ्रू पाठवू शकता. ओके, आणि ब्राउझरला डायरेक्टली गेट सपोर्टेड आहे. हा एक झाला पॉइंट. आणि दुसरा आहे की गेट म्हणजे आपण मोस्टली एखाद्याकडून डेटा घेण्यासाठी म्हणजे सर्व्हरकडून डेटा क्लायंटने रिसीव्ह करण्यासाठी मोस्टली यूज केला जातो. ते रेस्टफुल वेब सर्व्हिसेस मध्ये त्याचा नॉर्म्स आहे, तसं त्याचं स्टँडर्ड आहे गेटचं. पण गेटने आपण डेटा सर्व्हरवर पाठवू सुद्धा शकतो. पण जेव्हा डेटा पाठवला जातो तो URL मधून दिसत असतो सगळ्यांना. आणि पोस्टचं कसं आहे की डेटा जो आहे तो HTML च्या बॉडी मधून जातो किंवा पेजच्या बॉडी मधून जातो, जो की दिसत नाही, मोर सिक्युअर राहतो तो. सो मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा डेटा आपल्याला सिक्युअर रिजनने हाईड करून पाठवायचा म्हणजे दाखवायचा नाही सगळ्यांना, तेव्हा आपण डेटा पाठवण्यासाठी कुठे पाठवण्यासाठी क्लायंट एंड इंटरफेस जो आहे युजर इंटरफेस कडून डेटा सर्व्हरच्या कंट्रोलरकडे पाठवायचा असेल तर तेव्हा आपण गेट किंवा पोस्टचा वापर करतो. पोस्ट म्हणजे काय की बॉडी मधून डेटा जाईल, दिसणार नाही. गेट म्हणजे URL मधून डेटा दिसेल. हा फरक आहे. अजून काही विचारायचं याच्या रिगार्डिंग? याचं दाखवतो एक्झाम्पलही दाखवतोय मी. आता मी सध्या गेट घेतलेलं आहे, याचं नाव फर्स्ट नेम घेतलेलं आहे आणि याचं हे आहे की ऑटो Sir. रिफ्रेश होणार नाही. हा सर पोस्ट मध्ये मोठा डेटा जाऊ शकत नाही ना क्लायंटला? नाही पोस्ट मध्ये जाऊ शकतो मोठा डेटा. गेट मध्ये नाही जाताना कसं URL च्या लिमिटेशन असतात ना, तर त्या लिमिटेशन नाही करता येत. गेट ने URL थ्रू डेटा जातो. परत दाखवतो एकदा मी याला रन करून. पोस्टने मोठ्यात मोठा डेटा पाठवला जातो. आता हा बघा, हा तुमचा HTML पेज आहे. सबमिट. आता इथे तुम्हाला जेव्हा डेटा दिसत आहे ना, हे बघा असा डेटा दिसतोय सर्व्हरकडे जाताना. फर्स्ट नेम इक्वल टू संतोष असं स्क्रीन दिसत आहे माझे. येस सर, येस सर. हा, असा डेटा दिसतो, त्याच्यामुळे तो इश्यू देतो. आय गेस मला इथे सर्वलेट स्लॅश टाकायची गरज नाही पडणार. आणि जर का इथे पोस्ट केलं ना तर हा डेटा जो आहे ना तो हा जो आहे नेक्स्ट फिनिश. इथे तुमचा डेटा दिसणार नाही बघा. हा स्टुडंट सर्वलेट वर रिडायरेक्ट झाला. हा जो दिसत आहे ना, इथे तुमचा दिसत नाही. बॅकग्राऊंडला डेटा आहे. तुमचा डेटा जो आहे तो सर्वलेट वर पोहोचलेला आहे इथे. सर पण मग बेटर पोस्ट आहे ना? हा बेटर पोस्ट आहेत. नेहमी सिक्युअर ऑप्शन मध्ये पोस्टच वापरतात. आणि एखादा डेटा पण एखाद्याला सपोज फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की मला या युजर आयडीचा किंवा या ईमेल आयडीच्या युजरची सगळी इन्फॉर्मेशन पाहिजे. क्लायंटला या ईमेलची सगळी डिटेल पाहिजे. म्हणजे ईमेल आयडी टाकला की त्याला त्या युजरची सगळी इन्फॉर्मेशन दिसली पाहिजे, फर्स्ट नेम लास्ट नेम. तर त्यावेळेस तो काय करतो, गेट मेथड पाठवतो आणि ईमेलची आयडी पाठवतो. म्हणजे त्या ईमेल आयडीवर त्याला पूर्ण डेटा मिळेल. युजरला सर्व्हर कडून डेटा मिळेल, तर त्या केसमध्ये गेट वापरतात. पण जेव्हा मला एखाद्या युजरचा एंड टू एंड डेटा सेव्ह करायचा सर्व्हरवर, तेव्हा आपण पोस्ट वापरतो. क्लिअर आहे की अजून काही कन्फ्युजन आहे? येस सर, क्लिअर. मृणाल, सर क्लिअर आहे. थोडा डाऊट असेल तर विचारू शकता. गेट केव्हा ईमेल पाठवून आपण त्या ईमेलच्या रिगार्डिंग इंटायर इन्फॉर्मेशन घेतो आपण सर्व्हर कडून.
आणि पोस्ट करताना आपण डेटा सेव्ह करतो म्हणजे देतो सर्व्हरला सेव्ह करायला. दॅट्स इट. ओके, सो आता इथून पुढे तुमचे कंट्रोलरचे जे काही टॉपिक्स आहेत ते शिकायची गरज असते. पण आपल्याला फक्त एवढा फ्लो माहित पाहिजे, एवढं समजायचं आहे आपल्याला की HTML किंवा JSP चा डेटा जो आहे सगळ्यात अगोदर सर्व्हलेटला येतो. मग सर्व्हलेट सर्व्हिस लेअरला पाठवते, सर्व्हिस लेअर डाव लेअरला पाठवते, डाव लेअर डेटाबेस मध्ये स्टोअर करते. बाकीचे जे काही टॉपिक्स किंवा चॅप्टर्स जे आहेत ते तुम्ही रीड केले किंवा नाही केले तरी ऑप्शनल असतात मोस्ट ऑफ द टाइम. एवढं जर तुम्ही एखादी फ्रेमवर्क स्पेशलाइज्ड असता तेव्हा तुम्हाला सर्व्हलेटचे एवढे डीप क्वेश्चन विचारले जात नाही. तुम्ही जर का रीड केलं तरी लगेच कळून जातं तुम्हाला. प्रश्न हेच असतात की सर्व्हलेट काय आहे, सर्व्हलेट कशासाठी वापरतात, डू पोस्ट मेथड गेट मेथड मध्ये फरक काय आहे, फिल्टर काय आहे, फिल्टरचा यूज होतो आपल्याला फ्रेमवर्कला. आणि तुमच्या माहितीसाठी अजून एक सांगतो की ही जी टेक्नॉलॉजी आहे सर्व्हलेटच वापर केला जातो कोणत्याही फ्रेमवर्क मध्ये जावाच्या. फॉर एक्झाम्पल स्प्रिंग बूट मध्ये किंवा स्प्रिंग मध्ये सुद्धा ऍज अ सर्व्हलेटही वापरलेला आहे. सर्व्हलेटनेच मेन जो आहे त्याचा जो बॅकबोन आहे तो सर्व्हलेट आहे. मी तुम्हाला शिकवलेलं आहे. त्या सर्व्हलेटचं नाव आहे रिक्वेस्ट डिस्पॅचर सर्व्हलेट. म्हणजे फ्रेमवर्क म्हणजे असं काही दुसरं काही नवीन नसतं. फ्रेमवर्क म्हणजे स्प्रिंग बूट ही फ्रेमवर्क जी बनवलेली आहे ती सर्व्हलेट JDBC याच्यापासूनच बनवलेली आहे आणि बॅकएंडला युजही तीच करते. म्हणून आपण हे कव्हर करतोय अगोदर सर्व्हलेट वगैरे. तर चला लेट्स सी. आता पण तुम्ही हा प्रश्न नाही विचारला मला की ही जी व्हॅल्यू आहे ही जी मी सबमिट केली फर्स्ट नेम जी काही डेटा केलेला आहे तो सर्व्हलेट वर आला असं मी म्हटलं, पण डिस्प्ले तुम्ही केला का, कुठे दाखवलाय का? जर का मी इथे जर का सिसो घेतलं, मी सर्व्हरला स्टॉप करतो अगोदर. जर का मी इथे सिसो घेतलं, system.out.println, तर हे मला कन्सोल वर दाखवत आहे. पण आपल्याकडे इथे कन्सोल आहे का यूज करायला? हे इथे दाखवायचं आहे आपल्याला की वेब ब्राउझर वर दाखवायचं आहे? आपलं वेब ऍप्लिकेशन आहे तर आपल्याला वेब ब्राउझर वरच दाखवायचं आहे ना की काय आउटपुट आलंय वगैरे जे काय आहे ते, की कन्सोलला दाखवणार तुम्ही? हा विवेक. सो इथे ना तुम्हाला वेब ब्राउझर वर दाखवण्यासाठी एक ऑब्जेक्टची गरज पडते आणि तो म्हणजे प्रिंट रायटर हा जो आहे जावाचा क्लास आहे. प्रिंट रायटर, प्रिंट रायटर जावाचा क्लास आहे. याचा उपयोग वेब पेजेस वर डेटा डिस्प्ले करण्यासाठी होतो. जसा system.out.println चा होतो तसा हा प्रिंट रायटर जावाचा क्लास आहे. इथे तुम्हाला जे काही द्यायचं आहे नावाला PR द्या, इक्वल टू न्यू किंवा इक्वल टू याच्यामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला प्रिंट रायटर द्यायचं. प्रिंट रायटर देन माझ्याकडे हा इक्वल टू चालत नाही, न्यू प्रिंट रायटर तुम्हाला इथे फाईल द्यायची तर फाईल द्या. याच्यापैकी आपण वेगळंही गेट रायटर ही वापरू शकतो. इथे बऱ्याच गोष्टी आहेत. एकच मिनिट मी त्याला व्यवस्थित प्रिंट करून दाखवतो. आपण जे काही ही फील्ड घेतोय ही वाली बघा, याचं नाव आहे फर्स्ट नेम, ठीक आहे. हा वाला तुम्हाला भेटून जाईल अशा पद्धतीने. तुम्ही हेही वापरू शकता. तो जो डेटा घ्यायचा आहे तुम्हाला त्याच्यासाठी. रेकॉर्डिंग चालू केली का मी? हो. सिंपल जो डेटा आहे जसं रायटरने तुम्हाला दाखवायचा आहे, मी तुम्हाला राईट करून दाखवतो. पहिल्यांदा आउट डॉट प्रिंट करूया.
आणि लिहूया इथे वेलकम वेलकम टू सर्वलेट. हे वेलकम, बस मी एवढं देतो. That's it. ठीक आहे. आता हा जो डेटा आहे हा कुठे तुम्हाला डिस्प्ले होईल तर चेक करा तुम्हाला अगोदर कसा डेटा दिसत होता. मला याला बंद करावं लागेल सर्व. आय गेस सर्व स्टॉप आहे का याचा. स्टॉप आहे. ठीक आहे, मी याला रन करतो बघा. नेक्स्ट, फिनिश. हा डेटा सबमिट क्वेरी काय आला, हे वेलकम. ठीक आहे, कशामुळे आलं हे, कारण की मी इथे लिहिलंय, मी इथे तयार केलं प्रिंट रायटर रिस्पॉन्स डॉट गेट रायटर. ठीक आहे, रायटर घेतला आणि लिहिलं. बट मला ती जी HTML कडून आलेली व्हॅल्यू आहे ती दिसत नाहीये, ती घेतलेली नाहीये मी. त्याच्यासाठी मला ऑब्जेक्ट यूज करावा लागेल रिक्वेस्टचा. तर कसा यूज करणार, सिंपल आहे. रिक्वेस्ट डॉट गेट ने आपण करू शकतो. रिक्वेस्ट जो आहे तो आपण कशासाठी वापरतो, गेट ऍट्रिब्यूट तुम्ही यूज करू शकता, किंवा सोपं जे आहे त्याच्याही पेक्षा सोपं आहे, तुम्हाला रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर असं द्यायचंय. दॅट्स इट. आणि इथे तुमच्या पॅरामीटरचं नाव जे येणार आहे ते सपोज युजर नेम आहे का फर्स्ट नेम आहे, गेस फर्स्ट नेम. आणि तो डेटा कशामध्ये रिटर्न करणार आहे, तर ऑब्विसली स्ट्रिंग मध्ये डेटा रिटर्न करणार आहे. मी लिहित आहे नेम, जस्ट इथे लिहा नेम. आणि तो नेम झाला. हा जो आहे युजर कडून डेटा घेतला आपण, आणि हा जो आहे हा युजरला डेटा बॅक केलेला आहे. दॅट्स इट. जर का आता हा सर्व्हर जर का व्यवस्थित रिस्टार्ट जर झाला असेल सपोज, तर तुम्हाला परत रन करण्याची गरज नाही. मी बॅक येऊन एकदा चेक करतो आणि सबमिट क्वेरी करतो. हा, रिस्टार्ट करायची गरज नाही. नंतर त्याच्यानंतर जर का मी इथे सपोज विवेक केलं, विवेक, दॅट्स इट. देन त्याच्यानंतर सपोज मृणाल, ग्रेट. तुम्ही हा जो डेटा आहे, हा डेटा तुम्ही कुठपर्यंत आणला, ट्रॅव्हल केला ते सांगतो मी तुम्हाला. तुम्ही HTML च्या युजर पेज वरून सर्वलेट वर हा डेटा डिस्प्ले केला, पण तुमचं टार्गेट काय आहे मृणाल, तुम्हाला डेटा कुठे टाकायचा आहे सर्व्हलेट मध्ये. हा, इथून तुम्ही फर्स्ट स्टेप केली तुम्ही. हा जो फर्स्ट स्टेप होती तुमची, HTML मधून सर्वलेट मध्ये गेला, झालं, डिस्प्ले केला. सर्वलेट मधून सर्व्हिस लेअर मध्ये जायला पाहिजे, सर्व्हिस लेअर मधून डाव, आणि डाव मधून डेटाबेस मध्ये जायला पाहिजे. तुमचा पहिला जो टप्पा होता HTML टू सर्वलेट, तो पार झाला. दॅट्स इट. एवढं तुम्हाला चांगलं समजलं की याचं काम होऊन जातं. आता मी काही प्रश्न विचारतो तुम्हाला, जेणेकरून मला कन्सिडर होईल की तुम्हाला समजलं ते.